रामकृष्ण हरी. माऊलींच्या शुभदर्शनाने आजच्या व्लॉगची सुरुवात करूया. तुम्ही माऊलींच्या दर्शनाचा लाभ घ्या. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजची संध्याकाळ माझी एकदम बिझी चालू होती. आज दळण करायचं होतं, तर संध्याकाळी आम्ही पहिले दळण करायला सुरुवात केली. तुम्हाला तर मी मागेच सांगितलं माझ्याकडे स्वतःची चक्की आहे घरी घरघंटी. तर असं मी गव्हाचं दळण करत असते. दर 15 दिवसांनी असं दळण केलं की बरं पडतं. गहू पण स्वच्छ निवडलेले असतात, तरी पण एकदा चाळणी मारून घेते आणि छानपैकी चाळण मारल्या की मग चक्कीमध्ये टाकायचे. 5 मिनटामध्ये खाली डब्यामध्ये पीठ पडत राहतं. ॲटोमॅटिक चक्की आहे ही, काहीच बघावं लागत नाही. आणि खालचा डबा भरला की लगेच आपल्याला एक सिग्नल येतो, त्याप्रमाणे मग ती चक्की बंद करायची आणि पीठ काढून घ्यायचं. तर तेच माझी गडबड चालू होती. माझी मदतनीस असते माझ्या मदतीला, त्यामुळे फार बरं पडतं. दोघी मिळून आम्ही पटापट कामं उरकत होतो. हे बा आपले पीठ तयार. असं मी 10 किलोचं दळण करून घेतलं आज. महत्त्वाचं माझं एक काम झालं आज. ही आतून अशी दिसते चक्की. आणि तेवढ्यात हे पण पालेभाज्या वगैरे सगळं पार्ल्यातनं भाजीपाला सगळा घेऊन आले होते. मग भाज्यांचं सॉर्टिंग करायचं काम आम्ही दोघींनी पटापट उरकून घेतलं. पालेभाज्या वगैरे असल्या की त्याचे सगळे मुळं वगैरे आम्ही बाजूला काढून घेतो, व्यवस्थित पेपरमध्ये गुंडाळून ठेवतो. मिरच्यांची देठं काढून ठेवतो. लिंबू आलं सगळं आम्ही वेगवेगळं असं सॉर्टिंग करून ठेवलं व्यवस्थित. टिश्यू पेपरमध्ये वगैरे घालून ठेवलं की आठवड्यावर भाज्या छान फ्रेश राहतात. दोघींचा आमचा अर्धा तास त्यात गेला आणि म्हटलं त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर आज एकदम बिझी चालली होती संध्याकाळ आमची. हाय, गुड इव्हनिंग सर्वांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज संध्याकाळी आत्ता माझं दळण चालू आहे. म्हणजे शब्दशः दळण नाही हां, गव्हाचं दळण. दर 15 दिवसांनी मी असं 10 किलोचं करून ठेवते. आपल्या घरीच चक्की आहे, त्यामुळे छान सुविधा आहे. मागे पण एका ब्लॉगमध्ये मी डिटेल चक्की पूर्ण दाखवली होती. रोविशा कंपनीची आहे. तर गव्हाचं दळण दर 20 दिवसांनी असं मी करूनच ठेवत असते. त्यात हे पार्ल्यातनं नुकतेच भरपूर भाजीपाला घेऊन आले होते, तेही सगळं सॉर्टिंग करून झालं आहे. आणि आज मस्त तुमच्याशी एक छान रेसिपी शेअर करते. तर चला तर मग आपण आता किचनमध्ये जाऊया. तर आपण जे ब्रेडचे पकोडे करणार आहोत आज, ते आमच्या नाशिकची रेसिपी आहे. आई बऱ्याच वेळा नाशिकला करायची, तर मला ती रेसिपी खूप माझी फेवरेट आहे. तर ती पण तुमच्याबरोबर शेअर करते. आणि त्याच्याबरोबर आपण कोथिंबीरची चटणी करणार आहोत तिखट अशी, आणि सॉस तर असतोच आपला. तर चला आता झटपट रेसिपी शेअर करते. आणि हा आपला बुके बघा अजूनही किती छान फ्रेश राहिला आहे. 8 दिवस तरी मस्त टिकतो हा. नाशिक स्पेशल ब्रेडचे पकोडे किंवा पाववडे बनवण्यासाठी ब्रेडचे अशा आपण कडा काढून अशा त्रिकोणी शेप आपल्याला कापून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला आता बेसन पीठ तयार करायचं आहे. हे छोटे छोटे असे त्रिकोण तयार करून घेऊन बाजूला ठेवून दिले मी. आता बेसन पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये सगळं एक एक टाकून घेऊ. आणि या 4 मिरच्या मी मिक्सरला फिरवून घेते आहे. फक्त मिरच्या मिक्सरला फिरवायच्या आहे. आता बेसन पिठामध्ये आपण आधी हळद टाकूया. ओवा टाकला भरपूर. भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि टेस्ट खूप छान येते. मिरचीचा वाटलेला गोळा टाकून घेतला. आता साखर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे.
मिरच्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोडं लाल तिखट पण मी ॲड केलं आणखी खमंगपणा येण्यासाठी. आता हे सगळं मिश्रण मस्त असं कालवून घ्यायचं आहे. अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे, जास्ती पातळही नाही आणि जास्ती घट्टही नाही. आता ब्रेडचा एक एक तुकडा घेऊन आपल्याला असा बेसन पिठामध्ये असा हळूच घोळवून घ्यायचा आहे आणि तेल चांगलं कडक तापलं की एक 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 करून आपल्याला ब्रेड पकोडे सोडायचे तळायला आणि असे छान फुलतात बघा. तेल मात्र कडक तापलं पाहिजे, मग छान असे फुलतात आपले ब्रेड पकोडे. पिठामध्ये लास्टला मी थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडाही टाकला होता, ते सांगायला विसरले. सोडा टाकल्यामुळे असे छान फुलतात मग आपले पकोडे. चिमूटभर टाकायचा फक्त. असं एक 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 करून आता आपल्याला सगळे तळून घ्यायचे आहेत मस्त. हा आमच्याकडे सगळ्यांना आवडणारा प्रकार आहे. बाबांचा तर सगळ्यात जास्ती फेवरेट आहे. निधीच्या बाबांनाही खूप आवडतो आणि निधीच्या आजोबांनाही खूप आवडतं. तर आई पण मला तळू लागत होती. मस्त गरम गरम काढत होतो आणि बाहेर सर्व करत होतो आम्ही. थोडं ओट्यावर गडबड चालू आहे, पण तिकडे इग्नोर करा, ते तर होतंच आपल्या स्वयंपाकाची काही असली की. हे पा मस्त आपली फायनल डिश तयार. मिरच्या पण मस्त तळून घेतल्या, थोड्या स्लिट करून घ्यायच्या मधून आणि तळून घ्यायचं आणि त्याच्यावर मस्त मीठ टाकून द्यायचं त्याच्याबरोबर, आणखी छान टेस्ट लागते. ब्रेड पकोड्याबरोबर आता आपण एक छान तिखट अशी चटणी करतो आहे. कोथिंबीर, मिरची, साखर आणि मीठ, फक्त 4च आयटम याच्यात टाकायचे आणि मस्त मिक्सरला फिरवून घ्यायचे. जरा पातळसर बनवायचे. एकदम झणझणीत तिखट असते ही चटणी. माझ्या मिस्टरांचं इन्व्हेन्शन आहे, त्यांना ही चटणी खूप आवडते. तर ही ब्रेड पकोड्याबरोबर खूप छान जाते. आंबट गोड चटणी तुम्ही करत असाल तर ती पण याच्याबरोबर छान जाईल. टमॅटो सॉस पण छान लागतं. तर ही चटणी नक्की तुम्ही करून बघा. आणि इकडे माझी पकोडे करण्याची गडबड चालू होती, तोपर्यंत निधीने मस्त मसाला आपला फ्लॉवर केली होती भाजी. तर ती पण पटकन आईने शूट केली बरं का ही भाजी. म्हणजे आई पण आता टेक्नोसावी झाली आहे आमची, तर आईने शूट केली आणि निधी मस्त हे पहा आता हळद टाकली आहे, लाल तिखट टाकलं आहे, काळा मसाला टाकला आहे, थोडा गोडा मसाला टाकला आहे, धणे जिरे पूड, भरपूर सारी कोथिंबीर फोडणीत टाकली की मस्त चव येते. मी नेहमी सांगत असते तसं. साखरेशिवाय चव येत नाही भाजीला. आणि मस्त सगळा फ्लॉवर टाकून घेतला आणि छान परतून घ्यायचं आणि मग वरतून मीठ टाकून घ्यायचं आहे. छान आता फ्लॉवर परतून घ्यायचं आहे. आजीचे शूटिंगचे प्रयोग चालले. निधीला पण दाखवते म्हणाले मी भाजी करताना. तर छान असा मस्त फ्लॉवर परतणं सुरू आहे. आई पण आवडीने सगळ्यात भाग घेते, हे महत्त्वाचं वाटतं आम्हाला. वरतून पुन्हा थोडी कोथिंबीर टाकली मस्त चव येण्यासाठी. आता मीठ टाकून घेतलंय आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचंय.
आता झाकण ठेवून छान वाफेवर शिजू द्यायचे. हे पहा मसाला फ्लॉवर मस्त तयार झाली आहे. खूप छान खमंग आणि टेस्टी झाली होती, एकदम यमी. चला आपले ब्रेड पकोड्याची डिश पण तयार आहे, भाजी पण तयार आहे. आता मस्त सगळे मिळून जेवायला बसूया, गरमागरम खायला. या तुम्ही पण जेवायला. सो फ्रेंड्स, आत्ताच मस्त पकोडे तळून झाले, त्याची बॅटिंग सुरू आहे मंडळींची. 2 मिनटं शांत बसले. हा आमचा नाशिकचा खास आयटम. काल खानदेशचा आयटम दाखवला, आज नाशिकचा. पाववडे पण म्हणतात. तर जे आपले मोठे बनपाव असतात ना, ते पण याच प्रकारे तळायचे. बटाट्याची भाजी न भरता नुसते तळून काढतात. बटाट्याची भाजी भरून ते तळणं वगैरे ते नंतर त्यात ॲड झाले. पण बेसिक हीच रेसिपी आपली नाशिकची पाववड्याची. तर मी कधी बनपाव आणले ना, तर म्हणजे आपले पावभाजीचे पाव, ते सुद्धा असंच पीठ तयार करायचं आणि त्यात तळून काढायचे की झाले पाववडे. त्याला उलटा पाववडा वगैरे पण काही ठिकाणी नाशिकला म्हणतात. त्याच्या खास गाड्या असतात तिथे मार्केटला, मेन रोडला, उलटा पाववड्याची. आणि आता लोकांना आवडतं म्हणून ब्रेडची भाजीमध्ये भरून पण असंच तळायचं. तर मी कधी तो प्रकार केला की तोही दाखवेल तुम्हाला. तर आज बाबांची इच्छा होती की यांना पाववडे खायचे होते. म्हटलं चला तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करू. बाबा तर खुश झाले, मस्त बॅटिंग चालू आहे त्यांची. गरम गरम त्यांना नेऊन दिलं आहे ताईने. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि आता पावसाचे दिवस जेव्हा येतील ना, तेव्हा खरी मजा येईल असे करून खायला. सो फ्रेंड्स, ब्रेडचे पकोड्याची माझे खास आठवण आहे. मी कॉलेजला जेव्हा होते तेव्हा मी ना घरी येताना आईला सांगायचे की आई ब्रेड पकोडे आज कर म्हणून. तर आई ही चटणी आणि ब्रेड पकोडे करून ठेवायचे. आणि पावसाळ्यात कसं कॉलेजमधून आल्यावर आपल्याला भूक लागते ना, सो घरी आल्या आल्या असं पकोडे खायला खूप छान वाटायचं. सो ती एक खास आठवण राहिली माझी. सो हा जो नाश्ता आहे तो संध्याकाळी पण तुम्ही जेवतानासुद्धा घेऊ शकता. म्हणजे एखादे स्टुडंट किंवा जे वर्कर्स लोक आहे जे एकटे राहतात, त्या वर्किंग प्रोफेशनल, सो त्यांच्यासाठी हा आयटम खूप छान आहे. डिनर म्हणून आपण करू शकतो. एकट्यासाठी करायचा कंटाळा आला की मग असं ब्रेडचे पकोडे करून तुम्ही खाऊ शकता. आम्ही याच्याबरोबर ना ब्रेड पकोडे आणि मसाला खिचडी करायची आई, किंवा मसाले भात. खूप मस्त कॉम्बिनेशन होतं. मसाले भात किंवा मसाला खिचडी आणि ताक करायचं मस्त. कारण तळण खाल्यानंतर मग मस्त थंडगार ताक प्यायचं. याचं नेहमी ते कॉम्बिनेशन असतं. आम्ही पण त्या दोघंच होतो ना, त्यावेळी आम्ही ना बरेच वेळा संध्याकाळी हेच करत होतो, पाववडे. त्यांना फार आवडतं. स्वयंपाक पूर्ण करण्यापेक्षा उलट पोटभरीचं होतं ना. आणि त्यांना आवडतं, आवडीने खातात. दुसरं काही भाजीपोळी नको म्हणतात. मग भाजीपोळीचं खाऊन कंटाळा येतो ना सारखं सारखं. म्हणून हे आम्ही नेहमी करत असतो. पण त्या निधीच्या पप्पांना कसं भाजीपोळीची खूप सवय आहे. तर मग आज आम्ही मसाला फ्लॉवर पण केली, थोडे फुलके पण केलेत आणि पाववडे पण केलेत. तर असं सगळं मिक्स आमचा मेनू असतो. प्रत्येकाची आवड जपायची आणि त्यातल्या त्यात एन्जॉय पण करायचं. आणि मसाला फ्लॉवर निधीने केली आहे, त्याची पण रेसिपी शेअर करते मी तुम्हाला. आता निधी पण एक रेसिपी चॅनल चालू करेल असं वाटतंय. चला मग आज आमचा असा छोटासा व्लॉग आम्ही बनवला आहे. कसा वाटला नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.